नमस्कार. तर मग अशी बातमी तुम्ही पाहिलेली आहे. आपण जुन्नर टाइम्सला हा पार्ट एक टाकला होता. ग्रामस्थांची कशी आक्रमक भूमिका आहे. आता तिथंच आहे. आता हा पार्ट 2 सुरू होतोय का हे कशा पद्धतीचं काम हे चुकीच्या पद्धतीने झालंय. माझ्या सोबत इथले नागरिक आहेत. नाव काय आपलं? अमोल मसने. तुम्ही काय ग्रामपंचायत सदस्य आहेत का? नाही, ग्रामस्थ हो. नागरिक आहेत. अमोल मसने. मसने. वाच कर ना. आपण तर ह्या गावचे नागरिक हे अमोल मसने आहेत. अतिशय हुशार आहेत आणि ह्या टेक्निकली बाबीमध्ये खूप हे आहे. आणि आता आपण त्यांच्या सोबत जरा या ठिकाणची माहिती घेऊ. साहेब, आता मग अशी आता आपण दाखवलो काही कशी गारपट दगड यूज केलेला आहे आणि सिमेंट तर त्याची पावडर हाताने निघते, उडून जातीये. काय सांगाल? हा सगळा प्रॉब्लेम ठेकेदारांचा नसून हा सगळा प्रॉब्लेम संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांचा आहे. कारण की याला शासनाने जे पैसे दिलेले आहेत त्या पैशा पोटी शासनाने याला M30 कॉन्क्रीट दिलेलं आहे. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी येऊन हे चेक करणं काम असतं. अधिकाऱ्यांसंग मी स्वतः 3-4 वेळा या संदर्भात कॉन्टॅक्ट करून अधिकाऱ्यांना मी म्हणलो M30ची मला प्रिंट द्या. स्काडा मशीन वापरत नव्हते, काय वापरत नव्हते. स्काडा मशीन? हो, स्काडा मशीन हे वापरत. स्काडा मशीन म्हणजे काय हे सांगा आपल्या प्रेक्षकांना आणि जनतेला बी. जनता हुशार झाली पाहिजे. स्काडाचा काय अर्थ आहे? स्काडा मशीन हे पीडब्ल्यूडीची जे पीडब्ल्यूडी अंतर्गत जे रस्त्यांची कॉन्क्रीटची कामं असतात तिथं कंपल्सरी स्काडा मशीन हे वापरावं लागतं. कारण हे अधिकाऱ्यांनाही माहित आहे. कारण स्काडा मशीनमुळे असं होतं का जे कॉन्क्रीटमध्ये 19-20 केलं जातं ते स्काडा मशीन मध्ये होत नाही. ज्यावेळेस स्काडा मशीनला जे कमांड दिली जाते M30, M20, M10 तर त्याप्रमाणेच ते कॉन्क्रीट माल उचलते. सिमेंट त्याच प्रमाणात उचलणार, खडी त्याच प्रमाणात उचलणार, कच त्याच प्रमाणात उचलली जाते. त्याच्यापेक्षा जास्त उचलण्याचा प्रयत्न केला तर ते मशीन बंद होतं. म्हणजे M30 म्हणजे हा रेशो आहे. त्या सिमेंट किती युज करायचं, किती किलो करायचं, त्यात खडी किती युज करायची प्रमाणात, किंवा वाळू किंवा काय असेल कच वगैरे काय ते सांगितले सँड क्रश, त्याचा रेशो आहे M30. हा उच्च आहे का सगळ्यात? हो, उच्च आहे. बाकीच्या ठिकाणी जे रस्ते केले जातात गल्ली अंतर्गत त्याला कोणता? M10, M20. M10, M20. इथे M30 वापरायचं कारण काय? या कारण वर अंतर्गत 2 खाणी आहेत. त्यांचा गोण खनिजा अंतर्गत महसूल जातो. त्यांना सर्व अवजड वाहतूक आहे म्हणून याला M30 दिलेला आहे. आता हा जो आता कल्याण नगर महामार्ग चालू आहे हा कोणत्या रेशो मध्ये चालू आहे? हा M30 किंवा M40 असेल. M30, M40 हा, म्हणजे तेच दर्जाचं इथं वापरायचं. त्यासाठी शासनाने एवढे पैसे दिलेले आहेत. बर, मग आता इथं तर काही कट झालेले इथं दिसत नाही साईडला. तुम्ही कट होण्यापेक्षा जो यांचा रस्त्याचं इस्टिमेट मध्ये जो 15 मीटरचा रस्ता होता त्यांनी 15 मीटर रस्ता ऑलरेडी पहिला खडीत भरून आणायला लागत होता. त्याच्या प्रकारचं कुठंच काही झालेलं दिसत नाही. हे का झालं असेल? हे इथं बेगळलेला आहे रस्ता आणि एकदम अशी खडी खालीवर झाली. हे लेवल मध्ये काम नाही केलेलं त्यांनी. व्हायब्रेट आणि यांनी सर्वात महत्वाचा इश्यू याचा असा आहे का यांना जे व्हायब्रेट वापरायला लागते ते व्हायब्रेट न वापरल्यामुळे क्रॅक गेलेले आहेत. अच्छा, म्हणजे हे क्रॅक जायचं कारण व्हायब्रेट नाही वापरलं. कारण इथपर्यंत एक त्यांचा जे बारीक मिक्सर होता तो संपला. दुसरा मिक्सर लावला का व्हायब्रेट वापरला असतं तर ते मॅच झालं असतं. त्यांनी तो व्हायब्रेट न वापरल्यामुळे हे क्रॅकिंग गेलेलं आहे. आता याचं काय होईल? क्रॅकचं पुढं क्रॅक फाटन तो वाढणार. हो, वाढणार. हे क्रॅक असे वाढत चालणार. अरे प्रत्येक याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी पाहिलं ना तर प्रत्येक एक 10 मीटर व एक ना एक कुठं ना कुठं क्रॅक गेलेला दिसतोय. आणि हा एक क्रॅक आता किती दिवस झाले काम होऊन? 1.5 महिना झाले काम चालू होऊन. 10 मीटर कसलं 5-5 मीटर होईल आणि काम अजून पुढे चालूच आहे. संबंधित अधिकाऱ्यांना बी सांगितलेलं आहे का काम निष्कृत अधिकाऱ्यांना मी याचे टोटल फोटो. ठीक आहे, अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलं इथं बी क्रॅक गेलेले आहे. इकडं हे क्रॅक जाण्याचं कारण यांनी व्हायब्रेट वापरलेलं नाही. व्हायब्रेट वापरला असतं तर कॉन्क्रीट मॅच झाला असतं. आणि तुम्ही तर सांगत होतात की हे विशिष्ट RMC प्लांट मधून कॉन्क्रीट मिक्स करून आणायला पाहिजे. 100% RMC प्लांट मधून ठेकेदारांना 2 पर्याय असतात. एक तर नगदी RMC प्लांट असेल तर RMC प्लांट वरून कॉन्क्रीट बोलवायचं. जर ते शक्य नसेल तर ठेकेदारांनी स्काडा मशीन वापरून कॉन्क्रीट टाकायचं असतं. त्यांनी त्या प्रकारची मशीन वापरली नाही. इथं काय झालं मग? एक मिनिट. इथपर्यंत रस्ता भरत आणला होता. इथं जो खड्डा होता इथे टाकत असतानाच आम्ही सांगितलं पहिला पण रोड इथं खूप खराब झालेला होता, व्यवस्थित जॉईन करून घ्या. आता हे पूर्ण उखडायला लागले. तुम्ही हाताने बघा खडी निघते त्याची. हे आम्ही स्वतः दाखवून गेले होते इथे सुद्धा ज्यावेळेला काम चालू होतं त्यावेळेला हाताने सगळं खडी निघते अक्षरशः. मग असं जर झालं तर हा पावसाळ्यामध्ये राहील का रस्ता? का नाही ते सगळे खडी निघायला सुरुवात होणार. 1.5 महिन्यापूर्वी काम आहे ना हे? हा, 1-1.5 महिन्याचं काम आहे आणि आता जर त्याची खडी निघते तर
निघतंय ते. अजून कामच कम्प्लीट आणि नाही हाताने रस्त्याचं. साईड सगळं- पट्ट्या भरायच्या आहेत आणि आज रोड साईड आपला प्लॅनिंग नाही अजून. तर म्हणजे या ठिकाणी त्यांनी म्हणजे आपला मिक्सर वगैरे पारंपरिक पद्धतीने हे हो बनवलंय. हो 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 मग आता हे जे तुम्ही M30चा रेशो वापरायला सांगितला होता हम्म. हे बघायचे का ते मजूर वगैरे? मजुरांना काही घेणं देणं नसतं. मजूर हे मजुरी करण्यासाठी आलेले असतात. संबंधित अधिकारी, शासनाने अधिकाऱ्यांना का नियुक्त केलेलं आहे? संबंधित रस्त्यांवर देखरेख करण्यासाठी. जरी अधिकाऱ्यांना देखरेख करता येत नव्हती तर संबंधित ग्रामस्थ म्हणून मी त्यांना वेळोवेळी फोन लावत होते, तरी अधिकारी इथं बघायला येत नव्हते. म्हणजे याचा अर्थ माझ्या दृष्टीने असं वाटतंय का जो संबंधित ठेकेदार आहे याला 99.99% अधिकारी पार्टनर आहे, म्हणून ते येत नव्हते. म्हणून त्याला डील दिली आणि ही कामं करून घेतली. खाली बसा. आता आपल्याकडे जे ग्रेड आहे खडीचा, बरोबर, हो हा तर फारच तुकडा आहे. कसं हो वापरलं पारच पाहिजे? मग हे याला 30 किंवा 60 mm ची खडी असणार आहे. हम्म. आणि इथं तर काही भुगा दिसतोय, गारपट कलर दगडी आहेतच. हे बघा, हे गाराच्या दगडी आहेत याच्यात आणि काही असे बारीक बारीक तुकडे आहेत. हे असं वापरायला नाही परवानगी आहे नाही का? नाही, नळीने पाणी लावलं ना चला, हे वापरायला परवानगी नाही. म्हणजे एक याच्यापेक्षा मोठी खडी असती हो 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 ती वापरायला परमिशन हा. नाही. तुम्हाला जे माहिती आहे टेक्निकली आहे ते उत्तर. हा. पावनाची खडी वापरली जाते हा, काँक्रिटीकरणाला. पावनाची खडी पाऊण इंचची खडी. पावनाची खडी काँक्रिटीकरणाला वापरली जाते. मग आता हे काय? हे त्याच्यात नसतं. खडीचं काय त्याच्यात एक नाव कच आणि पावनाची खडी. एक कच मध्ये पण मोडत नाही, पावनाच्या खडीत पण मोडत नाही. हा प्रकार आहे. मीटर जाडी. हे बघा, ठिकठिकाणी असे पॅचेस आहेत. असं कोणताही असा रस्ता नाही, गाडी बघा माग तिथं असे हे झालेले नाहीत, बेगा पडलेले नाही. पूर्ण नाही, रस्ता त्यांनी आहे ठिकाणी. हे वापरले नाही. हे बघा, इथं पण तसंच आहे. हो, यांनी काय केलेलं आहे, पूर्ण जे रस्ता म्हणजे आता जे अधिकारी आहेत त्यांनी उदापूरमधून यावे आणि आमच्या ग्रामस्थांची चर्चा करून याच्यावर काय का तोडगा काढणार हे त्यांनी सांगावं. आणि हे तुमच्या माध्यमातून यांना आम्ही हे सांगतोय. आणि- आणि तुम्ही या उदापूरमध्ये या, तुम्ही काय करणार याच्यावरती आता हेच तुम्ही सांगा. सरकारी अधिकाऱ्यांचं काम येते. जनतेचा पैसा असा गेला तर जनता टॅक्स किती भरणार आहे? महिन्याचा रस्ता 8 कोटीचा रस्ता उकडून गेला तर टॅक्स किती भरून भरणार आहे? हा? आता पुढं तर याच्यापेक्षा भीषण अवस्था आहे म्हणले. पुढे याच्यापेक्षा भंगार आहे. खराब झालेलं. आणि हे आता आमच्या गावची ग्रामदैवताची यात्रा आहे काळभैरवनाथांची हम्म. 21-22ला. 21-22 तारीख बघा ही झाल्या अवस्था. 21-22 तारीख झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष नाही दिलं तर 23-24 तारखेला आपण उपोषणाला बसणार आहे इथं या रस्त्याबाबत. आणि आपण तशी पत्र सर्वांना देणार आहे. अवघड आहे. नाही, आता ठीक आहे. आता आपण काय तिकडे ग्रामस्थ अख्खा आहे. रस्ता खराब आहे आता पहिल्यापासून. आणि ते सांगतायत ना अधिकारी का बाबा लोकांनी याच्यावरून गेले, हे एकदम चुकीचं सांगतायत. एक महिना रस्ता बंद राहिलेला आहे पूर्ण. इथं हे लावलं होतं आणि त्या बाजूने डायरेक्ट खड्डाच होता 3 फुटाचा. 3 फुटावरून गाड्या जात नाहीयेत. 3 फुटाचा खड्डा होता. हा, हे अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. काय गाड्या चालू नव्हत्या नाही, गाड्या चालू नव्हत्या. पर्यायी रस्ता त्या बाजूने आहे. पर्यायी रस्ता चालूच होता. इथं तर बरंच झालं. हा, मग गाड्या चालूच नव्हत्या ना. निघतंय हातात. अहो, वापरलंच नाही त्यांनी. M30 वापरलं असतं तर असं झालंच नसतं. आणि हे अधिकाऱ्यांना बी माहिती. आता इथं जरा बरा दिसतोय इथल्या पीस मध्ये. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया.